मंडळी माझे व्लॉग बघताय आणि हसताय ना, हसलंच पाहिजे. तर आज नवीन रेनकोट उद्घाटन करायचं होतं आणि तसं बी आज पाऊस पण लय पडणार आहे. असं पंजाबराव डक काय त्यांचं आडनाव असं काहीतरी आहे. जे काय असेल ते समजून घ्या. त्याने सांगितलेल्या सूचनेप्रमाणे ओंडकायचं असं ठरवलं होतं. पण तसं बी नेहमीचा पार्टनर ऋग्वेदला घेतल्याशिवाय मी काय बाहेर जायचं नाही ठरवलं होतं. त्याला घेतलं आणि निघालो केळवली धबा धबा बघायला. हसला ना, जरा गंमत केली. सुरुवातीला जरा इंधन भरलं, मग गाडीच्या टायराने हळूच आवाज दिला की बाबांनो, तुम्ही दोघे माझं काय हाल करताय काय. माझा जरा हवा बिवा भरला की त्यात जरा दाबून हवा भरली आणि निघालो डोक्यातल्या ठरवलेल्या स्पॉटला. मी पुढे गाडी चालवत असताना माझा बॉडीगार्ड मागून ऍक्शन कॅमेऱ्यात दणादण व्हिडिओ काढत सुटला होता. कसं आहे, दोन येडी एकत्र आले की असं काहीतरी होणार असं म्हणत आम्ही निघालो केळवली धबधब्याच्या रोडला. वाटेत जरा भातशेतीची लागवडीची मशागत बघत वाटेतले नजारे कॅमेऱ्यात अपलोड करत पोचलो डोंगराच्या कड्यावरून पडणाऱ्या मस्त छोट्या वॉटरफॉल जवळ. त्याला बघून त्यात भिजण्याचा मोह काय आवरला नाही. त्यात मस्त भिजून पुढे जात असताना वाटेत झाले खेकडे महाराजांचं दर्शन. त्याला जरा डिवचत तेथून दिसणाऱ्या सुंदर दृश्यांना बघत पोचलो केळवली गावात. पंजाबराव यांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे पावसाने जी आमची जिरवली ते काय बोलायलाच नको. धबधबा बघायचं म्हटल्यावर किती बी मांदाळ पाऊस असला तरी जायचं असं ठरवून आलो होतो. त्यात ऋग्वेदला मी इथेच जायचंय असं गणवून इकडे आणले होते. म्हणून त्यानं कॅमेऱ्यात माझ्याबद्दल दिलेली छोटीशी बाईट तुम्ही बघू शकता. दादा फुल ह्याच्यात आलेले आहेत, शूज नॉन जर्किंग. मी म्हणजे अक्षरशः चप्पल घालून आलेलो आहे. त्याने दिलेली बाईट बघून माझं मन बाईट द्यायला मागे काय हटत नव्हतं. मग दिली दणकून बाईट. असं जरा मजा मस्ती करत पाण्यात वाट काढत गावचं वातावरण बघत पुढे निघालो असता तेवढ्यात ऋग्वेदला जळूनच जकडलं. त्यानं पण तगडाच माणूस निवडला होता. जळूला बाजूला करून आम्ही पुढे जाऊन बघतोय तर असला बेकार पाऊस पडत होता. त्यामुळं धबधब्याकडे जायचा रस्ता बंद होता. मग काय असं निराश होत जरा पावसात तपाला बसून तेथून नजाऱ्यांचे शॉट घेत असताना वाऱ्याच्या जोऱ्यानं 2 दिवसापूर्वी घेतलेल्या छत्रीने आमची साथ सोडली. तसं बी आज तिला सकाळीच नजर लागली होती. म्हटलं चला गेलं 300 रुपये वाया असं म्हणत वाटेत छत्रीच्या दांड्यासोबत केलेली एक गंमत जरा लाईव्ह इसके ऊपर की उड़ गई है, झाड़ियों में कहाँ घूम गई है.